उपवासाचा साबुदाणा वडा सुद्धा खाल्लाय, पण उपवासाचा बटाटा वडा आजच ऐकला. ओल्या नारळाचं फिलिंग आहे आतमध्ये. हा उपवासाचा बटाटा वडा आणि लस्सी खाल्ली की दिल खुश झालंच म्हणून समजा. उपवासाच्या दिवशी देखील तुमची सोय इथे नक्कीच होईल. जेवण, नाश्ता, व्हेज नॉनव्हेज तर मी तुमच्यासाठी घेऊनच येत असतो, पण आज आपण जिथे जाणार आहोत तिथे आपण स्पेशली उपवासाचे नाश्त्याचे आयटम्स ट्राय करणार आहोत. उपवास धरायला तर आपण कधी कधी धरतोच, पण उपवासाला काय खायचं हा मोठा प्रश्न पडतो. तर त्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आणि बाकी स्नॅक्स तर आपण ट्राय करणार आहोत, पण इथे जी उपवासाची मिसळ मिळते ती पण आपण आवर्जून ट्राय करणार आहोत. तर नमस्कार, मी गीतेश, तुमचा व्हिडिओ फ्लिक्स, आणि आज आपण आलोय टिळक रोडवर. चला आजच्या या उपवास स्पेशल खादाडीला सुरुवात करूया. तर श्रीमंती मिसळ आणि अल्पोपहाराच्या मेन्यूला आपण जस्ट गो थ्रू करत होतो. तर त्यांचे स्नॅक्स आयटम तर इथे आहेतच, पण स्नॅक्स सोबत जो एक स्पेशल सेक्शन आहे तो उपवासाचा आहे. तर जसं त्यांनी लिहिलेलं आहे की खवय्यांसाठी पर्वणी, चवदार महाराष्ट्रीयन अल्पोपहार, तर उपवासाच्या दिवशी देखील तुमची सोय इथे नक्कीच होईल. तर आता आपण मेन्यू कार्ड बघितलं, पण थोडं कन्फ्युजन होतं की इथले बेस्ट उपवासाचे काय पदार्थ आहेत. तर आपण ऑर्डर देऊया, आता त्यांनाच विचारूया की इथे स्पेशल उपवासासाठी आम्ही काय ट्राय करू शकतो. तर गोखले सर आपल्याला आज इथे अवेलेबल झाले, त्यामुळे आपला जो प्रश्न होता की ऑर्डर काय करायचा हा सुटलेला आहे. तसं नमस्कार. तर आपण बघितलं तुमचा मेन्यू, उपवासाचे बरेच आयटम्स आहेत, तर आम्ही तुमच्या इथे काय स्पेशल ट्राय करू शकतो आज? उपवासाचे पदार्थ म्हणाले तर आपले सगळे पदार्थ हे एक्सक्लुझिव्ह पद्धतीने बनलेले जे पदार्थ मिळतात तशा पद्धतीचे केलेले आहेत. त्यात साबुदाण्याचं थालीपीठ ही एक स्पेशालिटी आहे. नारळ कचोरी, उपवासाचा बटाटे वडा, उपवासाचा लस्सी, उपवासाचा बटाटे वडा. हो, उपवासाचा बटाटे वडा मी तर पहिल्यांदा ऐकला, बिकॉज बाकी बटाटे वडे आपण खातो. उपवासाचा साबुदाणा वडा सुद्धा खाल्लाय, पण उपवासाचा बटाटा वडा आजच ऐकला. तसं बटाटा वडा जो तुमचा उपवासाचा आहे त्याची काय स्पेशालिटी? स्पेशालिटी म्हणजे त्याचं आवरण जे आहे ते उपवासाला चालणाऱ्या पिठांचं मिक्सर आमचं एक स्वतःचं केलेलं आहे. त्याच्यामध्ये डीप फ्राय करून जसं नॉर्मल बटाटे वडा असतो तसा पण हा संपूर्ण उपवासाला चालणारा बटाटे वडा. अरे वा. त्याच बटाटे वड्याची फ्युजन डिश आपण उपवासाचा लस्सी वडा म्हणून केलेला आहे. ओके, तो पण खूप पॉप्युलर आहे. म्हणजे लस्सी आणि उपवासाच्या वड्याचं कॉम्बिनेशन फ्युजन डिश आहे. आणि उपवासाची मिसळ ही आणि काय आमची असं. आणि अजून एक गोष्ट विचारत, तुमची नारळी कचोरी आपल्या इथे त्याचं कसं काय, म्हणजे ते तुम्ही बनवून ठेवता की कसं काय? नाही, ते ऑर्डर आल्यावर फ्रेश बनवली जाते. अच्छा, प्रत्येक सर्विंग कुठचाही आयटम हा आपला नॉर्मली अशाच पद्धतीने असतो की ऑर्डर बनवले जाते. साबुदाण्याच्या खिचडीसारखं ज्याला थोडंसं बनायला वेळ लागतो ती सुद्धा आम्ही बॅचेसमध्ये 5 प्लेट 6 प्लेट एवढ्याच क्वांटिटीत बनवतो. अच्छा, म्हणजे असं बल्कमध्ये बनवून ठेवायचं सिस्टम असते. ती 15-20 मिनिटांसाठी कंप्लीट होते. ही गोष्ट खूप क्वचितच बघायला मिळते, बिकॉज क्वांटिटीवर बनवलं जातं आणि पोर्शन वाईज गरम करून दिलं जातं. बरोबर. इथे तुम्हाला जे पण मिळेल, म्हणजे आम्हाला सुद्धा आज जे मिळणार आहे ते फ्रेशली मेडच असणार. तर सर, आपण हे जे पदार्थ सांगितले सरांनी आपल्याला ते आपण ट्राय करू. पहिले स्नॅक्स ट्राय करू आणि शेवटला आपण उपवासाची मिसळ ठेवणार. नक्की. तुम्ही सगळ्यांनी देखील बघितलं की इथे उपवासाचे जे आयटम्स आपण ट्राय करणार आहोत ते कसे बनले. तर आता ॲक्च्युअलमध्ये आपण हे आयटम्स ट्राय करून बघूया. पहिल्यांदा आपण जो ट्राय करणार आहोत तो आहे यांचा उपवास लस्सी वडा. उपवासाचा लस्सी वडा पहिल्यांदाच ट्राय करतो. एकदम थंडगार फिलिंग. जो वडा आता त्यांनी उपवासाचा बनवला त्याच्यावर लस्सीचं टॉपिंग करून आणि स्पेशल बटाट्याचा जो चिवडा त्यांनी वरून गार्निश केला त्याच्यामुळे क्रिस्पी देखील त्याला एक टच येतो आहे. उपवास धरला असेल आणि हा उपवासाचा बटाटा वडा आणि लस्सी खाल्ली की दिल खुश झालंच म्हणून समजा. वडा ऑलमोस्ट संपला आहे. या वड्यावर जे डाळिंबाचे दाणे टाकलेत ना त्याच्यामुळे त्याची फ्लेवर अजूनच वाढते. पुढचा जो पदार्थ आहे तो कचोरी आहे. म्हणजे ॲक्च्युली कचोरी याला बोलता येणार नाही, कारण कचोरा बोलू शकतो आपण. साईज वाईज खूपच मोठी आहे ही कचोरी. उपवासाची कचोरी आहे. नारळाची चटणी आणि दह्याबरोबर दिले गेलेले आहेत. याची पण टेस्ट आपण बघूया कशी लागते. ओल्या नारळाचं फिलिंग आहे आतमध्ये आणि
नारळाची चटणी सोबत दिली आहे त्याच्याबरोबर. जर तुमचा उपवास असेल ना आणि तुम्ही इथे आलात म्हणजे मग मेजवानीच तुमच्यासाठी. खूप मस्त. आतापर्यंत ट्राय केलेले दोन्ही पदार्थ चांगले होते. आता आपण थालीपीठची वाट बघतोय. ॲक्च्युली इथे कसं आहे की सगळे पदार्थ जसं सरांनी सांगितलं की ऑर्डरप्रमाणे बनतात. सो बाकीचे जे 2 स्नॅक्स आपण ट्राय केले त्याच्यानंतर थालीपीठ यायला वेळ लागला. गरमागरम उपवासाचे थालीपीठ आणि स्पेशली हे जे थालीपीठ आहेत ते साबुदाण्याच्या पिठापासून बनले आणि त्याच्यासोबत नारळाची चटणी आणि दही दिला जातो. या थालीपीठामध्ये थोडं वेगळेपण आहे कारण हे थालीपीठ साबुदाण्याच्या पिठापासून बनवले जातात, ना की भाजणीच्या पिठापासून. तर मावशी, मिसळ तर आपण बऱ्याच ठिकाणी आम्ही खाल्लेली आहे, पण उपवासाची ही मिसळ याच्यामध्ये काय वेगळेपण आहे? त्याच्यात पहिल्यांदा बटाटा असतो उपवासाचा, परत खिचडी असती, उपवासाचा चिवडा असतो, उपवासाची लाल सेव, उपवासाचा मिठाचा चिवडा असतो आणि दाण्याची आमटी. अच्छा, ओलं खोबरं पण येतं का बरं? ओलं खोबरं डाळी. अच्छा, मिसळ तयार आहे. आता सगळं झाल्यावर लास्ट बट नॉट ऑन द लिस्ट ती आहे उपवासाची मिसळ. मिसळ आपण खाल्लीच, तुम्ही मागच्या एपिसोड्समध्ये पण बघितलं असेल की आपण मिसळ ट्राय करत असतो, पण ही उपवासाची मिसळ आपण पहिल्यांदा ट्राय करू. तर चला या उपवासाच्या मिसळवर ताव मारूया. दाण्याची आमटी याने दिलेली आहे, त्याच्यासोबत ही उपवासाची मिसळ खायची आहे. तुम्ही देखील माझ्यासारखे मिसळ फॅन असाल ना आणि तुमचा जर उपवास असेल तर ही मिसळ तुम्हाला नक्कीच आवडेल. पुण्यातली ही मिसळ तुम्हाला फक्त मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि संकष्टीच्या दिवशी 110 रुपयांना खायला मिळेल. पण जेव्हा तुम्ही इथली मिसळ ही ट्राय कराल ना तेव्हा तुम्ही पुढचा उपवास कधी येतो याची नक्कीच वाट बघत बसाल. तर ही उपवासाची मिसळ तुम्हाला ट्राय करायला आवडेल का ते कमेंट्समध्ये आम्हाला नक्कीच कळवा. उपवासाच्या या खादाडीनंतर पुढच्या एपिसोडमध्ये आपण पुन्हा भेटूया. तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच करा. तोपर्यंत काळजी घ्या.